हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा चविष्ट वाटाणे भात कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम मस्त झालेला आहे आणि कमी साहित्यात तेवढाच चविष्ट असा हा वाटाणा भात बनवलेला आहे। बघा, मस्त झालेला आहे। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही वाटाणा भात करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम साहित्य बघा। इथे मी ताजे बघा वाटाणे घेतलेले आहेत। बघा, 1 वाटी घेतलेले आहे। ताजे वाटाणे घ्या, छान चव लागते। इथे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे 3 ते 4 हिरवी मिरची, थोडासा पुदिना घेतलेला आहे। 2 मी इथे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी हिरवं वाटण आपण बनवणार आहे, ताजं हिरवं वाटण। त्यासाठी इथे थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे बघू शकताय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हिरवी मिरची तोडून घालते। बघा, या पद्धतीने मी 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घाला। मिरची मी घातलेली आहे यामध्ये आणि पुदिना पण घालून घेते। बघा, थोडं पाणी घालून आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। ताजं हिरवं वाटण बनवून मस्त असा वाटाणे भात बनवणार आहे। कुकरमध्ये बनवणार आहे, तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। इथे मी 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इथे जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुललेले आहेत, त्यामध्ये खडा मसाला घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडा मसाला घाला। मी इथे तमालपत्र, 1 मसाला वेलची, 1 स्टार फूल, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे घातलेले आहेत। आता हे छान असं 5 ते 10 सेकंद परतलं की त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा असा सुट्टा करून घालायचा, म्हणजे पटकन परतला जातो। इथे बघू शकताय, कांदा मी घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, या पद्धतीने मी कांदा इथे चांगला परतून घेतलेला आहे। बघू शकताय, कच्चेपणा जाईपर्यंत। आता त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं। पुदिना जरूर घाला, छान चव लागते भाताला। इथे बघू शकताय, पण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने मी वाटण परतून घेते। इथे बघा, वाटणाला पण तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो पण आपण चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे मी टोमॅटो घातलेले आहेत। आता मिक्स करून घ्यायचं आणि यावर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन परतले जातात। हे बघू शकताय, मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो पण चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। इथे बघू शकताय, टोमॅटो पण आपले चांगले मऊ झालेले आहेत। आता याच्यामध्ये इथे बघू शकताय, मी थोडासा लिंबाचा रस घालून घेते। अर्धा लिंबू चांगला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। बघा, अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे। आता याच्यामध्ये वाटाणे घालायचे। बघा, इथे मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत, ताजे वाटाणे। बघा, वाटाणे 2-3 मिनटं या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। वाटाणे मी परतून घेतलेले आहेत। आता या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। बघा, त्याच वाटीने मी पाणी घालणार आहे। तांदूळ मी धुवून घेतलेला आहे। बघा, 1.5 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। 1.5 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। मी मिक्स करून घेते। इथे बघू शकताय, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे मिक्स करून घेतलेले आहेत। बघा, 2-3 मिनटं मी परतून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी त्याच वाटीने मोजून पाणी घालणार आहे। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये घालणार आहे। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे पाणी। आणि पाणी बघा, आपण 1.5 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी मी त्याच्या दुप्पट पाणी घालणार आहे। 3 वाटीला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे। बघा, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण। इथे बघू शकताय, आपण टोमॅटो परतताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालून घ्या। पाण्याला छान उकळी काढून घ्यायची। इथे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तूप घालून घेणार आहे, साजूक तूप, म्हणजे छान चव लागते। बघा, भाताला आपल्या 1 चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर पण घालून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं। इथे बघू शकताय, तूप घालून मी मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घातलेली आहे। कोथिंबीर पण घालून मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे। बघा, इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। याला मी झाकण लावून मीडियम फ्लेमवर याची 1 शिट्टी करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 2 शिट्ट्या करू शकता। मी इथे बघा, याला झाकण लावते।
कुकरला झाकण लावलेलं आहे. 1 शिट्टी करून घेतलेली आहे. बघू शकताय कुकर थंड झालेला आहे. झाकण काढूया. इथे बघू शकताय छान असा भात आपला तयार झालेला आहे. बघू शकताय भात आपला चांगला शिजलेला आहे आणि छान तयार झालेला आहे. मस्त असा आणि चवीला पण छान तयार होतो बघा. तुम्ही एकदा नक्की असा ताज्या हिरव्या वाटणातला नक्की मसाला इथे भात बनवून बघा. मस्त होतं बघा चवीला आणि एकदम छान होतं. बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की एकदा वाटाणा भात तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.